ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या आणि अशा शब्दा ज्या प्रथम पूजकाची प्रार्थना केली जाते तो देवांचा अधिपती म्हणजे श्री गणेश. हा तुमचा आमचा सर्वांचा लाडका देव आहे. या आपल्या लाडक्या गणेश भक्ताची कथा आपण ऐकणार आहोत. ही कहाणी ऐकत असताना कळत नकळत पार्वतीचे डोळेही पाणावले. तिला राणी इंदुमती आणि आपण या दोघींच्या पतिवियोग दुःखात कुठेतरी एक साधर्म्य जाणवू लागले. तिने पुढे काय केले असा प्रश्न केला. तिच्या मनातील आतुरता लक्षात घेऊन पिता सांगू लागला, हे कन्निके, अगं ती वार्ताच तशी होती. इकडे राणी इंदुमती मूर्छित झाली, तिकडे प्रजा चिंतित झाली. प्रधानजींच्या कानी वार्ता जाताच त्यांनी तातडीने एक सैन्यपथक राजाच्या मदतीस पाठवले. राजगुरू आणि राजवैद्यांना घेऊन काही ज्येष्ठ श्रेष्ठ नगरजनासोबत प्रधानजी महाराणीच्या महाली आले. राजवैद्याने राणीसाहेबांची तपासणी केली. त्यांच्यावर तातडीने उपाय करून राणीसाहेबांना सावध केले. सावध झालेल्या इंदुमतीने आपल्याभोवती जमा झालेल्या त्या सर्वांना पाहून स्वतःला सावरले. तिने काही न बोलता केवळ राजज्योतिषी अन प्रधान यांच्याकडे पाहिले. त्यांनी वडिलकीच्या नात्याने राणीस हाताने खून करून दिलासा दिला. राजा संकटात आहे, पण तो असेल तिथे मात्र सुरक्षित असेल असे भाकीत राजज्योतिषांनी वर्तविले. ज्येष्ठ नगरवासियांना राणी इंदुमतीस स्वयं धैर्य राखण्याची विनंती केली. तसेच आपण उद्याच एखाद्या त्रिकालज्ञानी ऋषींनाच याबद्दल सल्ला घेऊन मगच काय करावायचे ते ठरवू असे वचन राणीस दिले. तिने सुद्धा मोठ्या कष्टाने आपले दुःख आवरले. राणीनेही परमेश्वरास आपले सौभाग्य अवधित राहण्यासाठी कळवळून प्रार्थना केली. असाच मोठा काळ गेला. अनेक दिवस देवर्षी नारदांची स्वारी अचानकपणे राजमहाली येऊन उभी राहिली. दुःखी प्रजाजन, चिंतित प्रधान अन पार कोमजून गेलेला. राणीचा मुखचंद्रमा पाहून नारद मुनींनी नेमके काय झाले असावे या विचारात पडले. राणीने त्याही परिस्थितीतून आपला अतिथी धर्म सांभाळला. पुढे येऊन दुःखित मनाने त्यांचे पाद्यपूजन केले आणि त्यांना झालेला सर्व प्रकार हुंदके देत देत निवेदन केला. पतिव्रतेच्या आसवांनी नारद मुनीचेही मनही द्रवले. त्यांनी नारायण नारायण असे म्हणत डोळे मिटले. एक दीर्घ श्वास सोडला आणि त्रिकालज्ञानी नारदांनी राणीस धीर देत म्हटले, हे राणी, दुःख शोक आवर. मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझे सौभाग्य हे पूर्णपणे सुरक्षित आहे, तेव्हा चिंता करू नकोस. राजाने आपला एक पत्नी व्रताचा निश्चय कायम राखल्याने तो संकटात अडकला आहे, हे खरं आहे. पण आता या संकटाचे निवारण करण्यासाठी, राजाची सुटका तुमच्या पुनर्भेटीसाठी तू 1 महिन्याची श्री गणेश चतुर्थी व्रत कर. श्री गणेशाचे हे व्रत अत्यंत प्रभावी असून ते उपासकांना त्वरित फल देणारे आहे. या व्रताचा महिमा फार मोठा थोर आहे. देवर्षी नारदांनी आपल्या समस्येवर सांगितलेला हा देवी उपाय करण्यास श्रद्धाळू राणी लगेच तयार झाली. राणी इंदुमतीने त्यांच्याकडून त्या व्रताची संपूर्ण माहिती करून घेतली. मनोकामनापूर्तीचा आनंद देण्याच्या श्री गणेश सिद्ध मंत्राची दीक्षा घेतली आणि आपणास या व्रताचरणासाठी शुभ आशीर्वाद द्यावे अशी तिने पदर पसरून नारदांना विनंती केली. राणी इंदुमतीस नारद मुनींनी कल्याणमस्तु असा आशीर्वाद दिला. ते निघून गेले. राणीने चंद्रागंध राजाची मुक्तता व्हावी, राजा लवकर परत यावा म्हणून राणीने मोठ्या श्रद्धेने श्री गणेशाचे चतुर्थीचे व्रत केले. श्री गणेशास मनोमन नम प्रार्थना केली. इकडे राणीने व्रत केले आणि श्री गणेशाच्या कृपेने तिकडे त्या नागकन्या व त्यांची प्रमुख यांचे मनपरिवर्तन झाले. आपल्या इच्छेस मान न देणारा राजा एकपत्नी व्रताशी कसा ठाम आहे हे पाहून त्यांना त्यांचा आदर्श वाटू लागला. एके दिवशी त्यांनी राजाची बंदीशाळेतून सुटका केली. त्यास वस्त्रभूषणांची सन्मानित केले, प्रीतभोजन दिले. राजाला निरोप देताना त्या नागकन्येने राजास एक मौल्यवान नागमणी भेट दिला.
तसेच राजास एक धवल अश्व देऊन त्यावर त्यास बसवून त्यांनी राजास पुन्हा त्या सरोवराच्या काठी आणून सोडले. राजाने मोठ्या कृतज्ञतेने राजकन्यांचे आभार मानले आणि तो आपल्या नगरीकडे वाटचाल करू लागला. तोच प्रधानाने शोध कार्यासाठी पाठवलेल्या सैनिकांना आपला राजा समोरून येताना दिसला. राजास पाहून सर्वांना मोठा आनंद झाला. शोध पथकाच्या प्रमुखाने एक वाऱ्याच्या वेगाने धावणारा घोडेस्वार नगराकडे पाठवला. राजाच्या आगमनाची सर्व नगरजनांना वार्ता द्या. नगरीत राजाच्या भव्य स्वागताची तयारी करा. आम्ही संध्याकाळपर्यंत राजा चंद्रागंध महाराजांना सोबत घेऊन नगरीत येत आहोत, असा पुढे निरोप पाठवला. त्या राजदूताने धावत येऊन ती मंगलवार्ता प्रधानजी व राणी इंदुमतीस दिली. तिचा आनंद गगनात मावेना. तिने आपल्या गळ्यातला एक मोत्याचा हार ती शुभ वार्ता देणाऱ्या सेवकास भेट दिला. सर्वत्र एकच घाई झाली. जो तो मोठा आनंद उत्साहाने राजाच्या स्वागताची तयारी करू लागला. सारे नगर सुशोभित करण्यात आले. राजमार्गावर सडे रांगोळ्या घातल्या. मंगलवाद्य वाजू लागली. राजाच्या दर्शनासाठी सारे नगरजन पथांच्या दोन्ही बाजूस येऊन हाती फुले हार घेऊन उभे राहिले. पंचारती हाती घेऊन सुवासिनी उभ्या राहिल्या. आणि मग शुभ अशा गोरज मुहूर्तावर राजा चंद्रागंध याचे आपल्या नगरीत भव्य आगमन झाले. सर्वांनी त्याचे स्वागत केले. राजाच्या नावाचा जयजयकार केला. राणीने राजास पंचारतीने ओवाळले. नगरीत मेवा मिठाईचे वाटप करण्यात आले. मंदिर मठातून दान दक्षिणा करण्यात आल्या. सर्वत्र एकच आनंदी आनंद झाला. श्रेष्ठांनी ज्येष्ठांनी राजास अनेक आशीर्वाद दिले. बऱ्याच काळाने एकत्र आलेल्या राजा राणीस एकमेकांना भेटून फार आनंद झाला. राजाने राणीचे मंगल कुशल विचारले. तेव्हा राणी म्हणाली, महाराज, आपल्या मागे मी कसे दिवस काढले ते माझे मलाच ठाऊक आहे. पण एक मात्र नक्की की देव दयाळू आहे, कृपाळू आहे. मी तुमच्या परत येण्यासाठी श्री गणेशाच्या चतुर्थी व्रत केले. त्यामुळेच मला श्री गणेश पावला आणि तुमची भेट झाली. हे व्रत कळताच राजाने स्वतःही विघ्नविनाशक श्री गणेशाची आराधना उपासना सुरू केली. त्याने आपल्या नगरीत या व्रताचा सार्वजनिक रूपात उत्सव सुरू केला. नगरवासियांनी त्यात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. पिताजीकडून श्री गणेश व्रताच्या या अशा भव्य दिव्य प्रचिती कथा ऐकल्यावर पार्वतीने त्या व्रतास प्रारंभ केला. त्या गणेश व्रताच्या दिव्य प्रभावाने लवकरच माता पार्वती आणि भगवान शिव यांची पुनर्भेट झाली. परस्परांना भेटून मोठा आनंद झाला. पार्वतीने त्या श्री वरद विनायकाचे आभार मानले. त्यांचे मनोभावे पूजन स्मरण करून त्यांना मोदकांचा नैवेद्य अर्पण केला. गजाननाचे मंगल आशीर्वाद घेऊन आता त्रिपुरासुराचा वध झाल्याने आपल्या मुक्त झालेल्या कैलास पर्वतावर भगवान शिव आणि पार्वती हे परत आले. ब्रह्मदेव हे श्री व्यासांना श्री गणेश पुराण सांगत असताना त्यांच्या पूर्वार्धात श्री गणेश व्रताचा महिमा निवेदन करीत आहेत. ते सांगतात, हे वत्सा, श्री गणेश व्रतासंदर्भात माझ्याकडे खूप कथा सांगण्यासारख्या आहेत. अशीच एक कथा आहे, ती ऐक. पूर्वी मध्य प्रदेशातील सहस्त्रपूर नावाच्या एका नगरात खरोखरच नावाप्रमाणे शूरवीर असलेले एक शूरसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाला एक रूपवान सद्गुणी अशी पुण्यशालिनी नावाची एक पत्नी होती. राजा शूरसेन मोठ्या सुखासमाधानाने आपल्या राजधर्म पाळीत प्रजेचे पालन करीत होता. एक दिवस सकाळी राजदरबार भरला. कामकाज सुरू झाले आणि थोड्याच वेळात सगळ्यांचे डोळे दिपून जावेत असा सर्वत्र लखलखीत प्रकाश पडला. हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी राजा शूरसेन आणि दरबारी लोक राजवाड्याच्या बाहेर आले. तो सर्वांना एक अत्यंत तेजस्वी असे विमान, ज्या विमानावर देवेंद्र असे लिहिले होते, ते विमान आकाशातून राजवाड्याच्या अंगणात उतरताना दिसले. राजाने पुढे होऊन त्या दिव्य विमानातून खाली उतरलेल्या दिव्य पुरुषाचे स्वागत करीत म्हटले, हे दिव्य पुरुषा, तू कोण आहे हे मला ज्ञात नाही. तरीही तू आकाशमार्गाने आणि या विमानातून आला आहेस, म्हणूनच तू नक्कीच एखादा दिव्य पुरुष असला पाहिजे. तू कोणीही असलास तरी तुझे माझ्या या नगरीत स्वागतच आहे. पण तू असा इथे अचानक येण्याचे कारण काय? तेव्हा ती दिव्य व्यक्ती राजा शूरसेनास म्हणाली, राजन, मी देवांचा देव इंद्रदेव म्हणजे देवेंद्र आहे. मी आकाशमार्गाने गमन करीत असताना तुझ्या सेवकापैकी एका कुष्ठ झालेल्या पापी विचार मनात असलेला दृष्टी माझ्या विमानावर पडली आणि त्यांच्या वाऱ्यापेक्षाही जास्त असणारा वेग खंडित झाला. मला माझे विमान तुझ्या राज अंगणात उतरावे लागले. असो देवेंद्रा,
कारण काही असले तरी ते मला मात्र भाग्यकारक ठरले, कारण तुमचे दिव्य दर्शन घडले. हे देवेंद्रात, आपण आता दरबारात चलावे, आपला पाहुणचार स्वीकारावा, राजाने नम्र विनंती केली. तेव्हा शूरसेन राजा देवेंद्रास मोठ्या सन्मानपूर्वक राजदरबारात घेऊन गेला. त्यांचे पाद्यपूजन, फलहार, दूध प्राशन झाल्यानंतर हात जोडून विनम्रपणे राजा म्हणाला, हे देवेंद्रा, आपले कोठून आगमन होत आहे, आपण कुठे जाणार आहात हे मला समजेल का? आपले हे विमान पुनश्च आकाशमार्गाने पुढे जाण्यासाठी मी आपणास काय आणि कोणती मदत करू शकतो? तेव्हा इंद्र म्हणाला, शूरसेना, तू खरंच धन्य आहेस, मोठा भाग्यवान आहेस. अरे, मी आता भ्रूशुंडी नावाच्या एका महान योगेश्वराचे थोर गणेश भक्ताचे दर्शन घेऊन येत आहे. आता मला खरं तर लगेच इंद्रलोकी परत जायचे आहे, पण वाटेत हा प्रकार घडला आणि माझा प्रवास खंडित झाला. त्यावर हात जोडून क्षमा याचना करीत राजा म्हणाला, हे देवेंद्रा, माझ्या सेवकांच्या चुकीबद्दल मी तुझी क्षमा मागतो. देवा, माझी एक विनंती आहे, तू ज्या थोर गणेश भक्ताने आता दर्शन घेऊन आला आहेस, तो कोणाचा कोण, त्याने गणेश उपासना व कशी कोणती केली, याची जर माहिती तू मला दिलीस तर मी तुझा अत्यंत आभारी होईन. राजा शूरसेन याच्या मनातील ती भक्त भ्रूशुंडी यांचे चरित्र जाणून घेण्याची इच्छा पाहून देवेंद्रास अति आनंद झाला. त्याने राजाची विनंती मान्य केली आणि देवेंद्राने राजा शूरसेनास भ्रूशुंडी ऋषींची कथा सांगण्यास प्रारंभ केला. राजन, दंडकारण्याच्या प्रदेशामध्येच एक नंदन नावाचे नगर होते. त्या नगरातील लोक मोठे धार्मिक वृत्तीचे आणि श्रद्धावान होते. त्या नगरात विविध देवदेवतांचे नाना उत्सव हे नेहमी चालत. या नगरामध्ये एक पापी, दृष्ट प्रवृत्तीचा, लोभी, लंपट असा दुराचारी धीवर राहत होता. अनेक अधर्म कृत्य करणे, लोकांना लुबडणे, प्रसंगी धनलोभासाठी, विषय वासना तृप्तीसाठी त्यांचे प्राण घेणे आदी निंद्य कर्म तो करीत असे. तो आपल्या चरित्रासाठी वाटमारी करे. एकदा त्या धीवराला आज आपण हरणाचे मांस खावे अशी इच्छा झाली. तो जवळच्या जंगलात हरणाची शिकार करण्यासाठी गेला. त्याला तिथे एक 4-5 हरणाचा कळप दिसला. तो त्याच्या मागे लागला, पण त्या चपळ हरणांनी त्याला गुंगारा दिला आणि ती वाऱ्याच्या वेगाने फार नजरेच्या आड झाली. त्या हरणाचा शोध घेत असताना असलेल्या धीवराला हरणे मात्र कोठेच दिसला नाही. त्याला त्या रानावनात दिसले ते एक सरोवर. त्या सरोवरातले पाणी स्वच्छ, नितळ, शीतल होते. धीवरही खूप दमला होता. त्याने त्या सरोवरात स्नान करण्याचे ठरवले आणि त्या पाण्यात उतरला. ते सरोवर साधे नव्हते, तर ते होते गणेश तीर्थ. धीवराने त्या जलाने स्नान केले, जलदेवतांना न कळत वंदन केले आणि तो पुन्हा अवतीभोवती शोध घेऊ लागला. तेव्हा त्या धीवराच्या कानावर अचानक श्री गजानन जय श्री गजानन असे शब्द आले. त्याने आवाजाच्या रोखाने पाहिले. त्याला एक ऋषी झाडाखाली डोळे मिटून शांत चित्ताने जप करताना दिसले. त्यांना पाहताच धीवराच्या मनातली तमोवृत्ती जागी झाली. या ऋषीला मारले तर जवळपास असणाऱ्या त्यांच्या आश्रमातील बराच माल आपल्याला मिळेल, या विचाराने तो आपल्या जवळचे शस्त्र घेऊन पुढे गेला. आता तो धीवर हातातले शस्त्र त्या ऋषींना मारणार, तोच त्याच्या हातातले शस्त्र नकळत खाली गळून पडले. त्याने सर्व शरीर हे गलित झाले. या अचानक झालेल्या प्रकाराने त्यांचे डोळे उघडले. त्याने पुढे होऊन त्या ऋषींचे पाय धरले आणि तो क्षमा याचना करू लागला. त्याला ते कोणते ऋषी आहेत याची काहीच कल्पना नव्हती, पण ते होते मुग्धल ऋषी, एक थोर गणेश भक्त होते. मुग्धल ऋषींनी त्या शरण आलेल्या धीवरास क्षमा तर केलीच, उलट त्यांनी त्यांच्या कृतकर्माचे पापशालन व्हावे म्हणून त्या क्षमा करून श्री गणेशाय नमः या सिद्ध मंत्राचा उपदेश केला. त्यांनी 21 वेळा तो मंत्र त्याच्याकडून बिनचूकपणे म्हणून घेतला. त्यास हितोपदेश करीत मुग्धल ऋषी म्हणाले, धीवरा, तुझ्या हातून अनेक अक्षम्य पापे झालेली आहेत. तू आजवर अनेक कुमार्गाचा अवलंब केला आहेस. तू अनेक निंद्यकर्म, दुराचरण, पापाचरण, व्याभिचार, परद्रव्य, परस्त्री यांचा लोभ धरलास. पण बाबा रे, माणसाने आपल्या या प्राप्त नरक जन्माचे खरे तर सार्थक करून जन्म सार्थकी लावायला हवा. तू त्यातले काही केले नाहीस. असो, अजूनही वेळ गेली नाही. तू सर्व पापांचे शालन करणाऱ्या श्री गणेशाची उपासना कर. मी सांगितलेल्या सिद्ध मंत्राचा जप कर, तुझे कल्याण होईल. आपल्या आजवरच्या केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झालेल्या त्या धीवराने अन्न पाण्याचा त्याग करून 1000 वर्ष घोर अशी श्री गणेशाची उपासना, जप, तप, प्रदीर्घ काळाने पुन्हा मुग्धल ऋषींना त्या धीवराची आठवण आली. त्यांनी त्या स्थानी येऊन पाहिले.
तर त्यांना एक मोठे वारूळ दिसले. त्यांनी वारूळ दूर करून पाहिले तर आत दिवर गणेश तपोसाधनात मग्न होता. तपाच्या सामर्थ्याने त्याच्या दोन्ही भुवयांच्या मधून गणेशाप्रमाणे एक सोंड बाहेर आली होती. ते पाहून मुग्ध ऋषींनी त्याचे नाव भृशुंडी ऋषी असे ठेवले. याच भृशुंडी ऋषींनी पुढे आपल्या श्री गणेश या उपास्य देवतेचे मंदिर उभारून गणेश मूर्तीची स्थापना केली. ते क्षेत्र पुढे नामल क्षेत्र या नावाने प्रसिद्ध झाले. या प्रकारे देवेंद्राने राजा सूरसेन यास दर्शन भेट घेऊन आपल्या श्री गणेश भक्त भृशुंडी ऋषींची ती सर्व कथा निवेदन केली. ती कथा ऐकून सश्रद्ध सूरसेन राजाला सुद्धा मोठा आनंद झाला. तो देवेंद्राच्या चरणी विनम्र होऊन त्यास विचारू लागला, हे देवेंद्रा, मी आपल्यासाठी काय करू शकतो? पुढील कथा पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमः. 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 श्री